संभाजीनगरमधील नारंगी सारंगी धरण हे कोरडं पडलंय। वैजापूर शहरासह आजूबाजूच्या अनेक गावांवरती त्यामुळे पाणी संकट आहे। अनेक गावांमध्ये चारा आणि पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय। वैजापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये आता दुष्काळाचा फटका बसू लागलाय। अनेक गावांमध्ये चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसतो आणि याच विषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सचिन जिरे, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? गुरु, हे बोलके चित्र आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतात की हा नारंगी सारंगी धरण आहे आणि या धरणावरून वैजापूर शहरासह आजूबाजूच्या अनेक गावांना पाणी पुरवठा केला जात होता। मात्र आज जर हा धरण पाहिला तर पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आहे। 1% देखील पाणी या धरणामध्ये नाही। एक पूर्ण कोरडं ठाक धरण पडल्यामुळे आता मोठं संकट वैजापूरकरांवरती कोसळलं आहे। त्याचबरोबर आजूबाजूची गावं आहेत त्या गावांमध्ये देखील गुरांच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनलेला आहे। अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक प्रकल्प असतील ते कोरडे झालेले आहेत। अनेक प्रकल्प आता तळ गाठताना पाहायला मिळत आहे। पाऊस कधी पडेल अशा पद्धतीची प्रतीक्षा नागरिकांना लागलेली आहे। मात्र तोपर्यंत कसं जगावा हा सर्वात मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। याच गावातले काही शेतकरी आहेत, स्थानिक आहेत, आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल तुम्ही, आता हा जो प्रकल्प आहे नारंगी सारंगी हा कोरडा पडलेला आहे? हे प्रकल्पामुळे आमच्या जवळ 20 ते 25 खेडे वैजापूर सिटीच्या कडे प्लस सिटी म्हणजे कमीत कमी 70 ते 80 जनसंख्या लोकांची या धरणावर आधारित आहे। प्लस जनावरांचा चारा, पाणी याच्यावर इतके दिवस आमचे धकले, पण ह्या वर्षी कोरड्या पडल्यामुळं लोकांची पिण्याची पाणीचे संकट थोडं मोठं झालेलं आहे। मग आता पुढचं नियोजन कसं करणार? कारण की धरण तर पूर्णपणे कोरडा ठाक पडलाय। पुढचं नियोजन अवघड परिस्थिती आहे। आता ज्यांच्या शेततळ्यात पाणी त्यांनी चालू आहे, पण मग काहींना पाणीच नाही गावामध्ये, त्यांची संकट थोडं शासनाने त्याच्यावर लक्ष करून टँकरद्वारे काही त्यांना पाणी पुरवठा करावा अशी विनंती आहे। आपल्या पुढारीचे स्थानिक प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहे, नितीन थोरात। काय परिस्थिती आहे एकंदरीत तालुक्यातली? जिल्हा तर मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त आहेत, तालुका कसं? नाही, सध्या मराठवाड्यामध्ये पाणी टंचाई अत्यंत भीषण बनत चालली आहे। लोकांना पिण्यासाठी पाणी जे मिळणारं होतं ते आवर्तनं देखील आता काही म्हणजे प्रशासनाकडून त्याचे कुठल्याही ठोस पावलं उचलली जात नाही। आपण हे जे नारंगी सारंगी धरण बघतोय, खरं तर हे मागच्या 2 ते 3 वर्ष वगळता बहुतांश 20 वर्षापासून रिकामेच राहिलेलं आहे। खरं तर ह्या ज्या धरणावरती शहराचा पूर्ण पाणी पुरवठा अवलंबून आहे, आजूबाजूचे खेडे अवलंबून आहे, शेतकऱ्यांचं पिण्याचंही पाणी यावरती अवलंबून आहे। त्यामुळे हे नियोजन वैजापूरकर कसं करतील? नाही, सध्या वैजापूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे। एक धरण म्हणजे एका धरणातून शहराला पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू झालाय। पण या शहरावरती आजूबाजूचे जे खेडे अवलंबून आहे त्यांची मात्र परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे। अजून काय स्थानिक आहे? काय सांगाल तुम्ही? आता एक मोठं संकट पाण्याचा समोर उभं ठाकलेलं आहे। हे वैजापूरच्या शहरालगत जे नारंगी सारंगी धरण आहे, हे नारंगी सारंगी धरण 1990-92 मध्ये हे धरण झालं। त्यानंतर हे धरण 1998ला ज्यावेळेस वैजापूरमध्ये नारंगिरी महाराजांचा सप्ताह झाला होता, 1998ला हे धरण भरलं। 98 नंतर हे धरण 2004 मध्ये भरलं आणि 2020 मध्ये भरलं। पण हा धरण कोरडा आहे, मग पुढचं नियोजन कसं आहे? आता धरण कोरडा आहे आणि या आजूबाजूचे जवळपास 50,000 हेक्टर क्षेत्र या धरणावरती अवलंबून आहे। परंतु आता पिकाला पाणी नाही, परंतु पिण्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे, जनावरांना चाऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे। शेततळे सुद्धा कुठे मोठं काही लोकांच्या शेततळ्यात पाणी आहे, परंतु मोठी समस्या प्रमाणात आपण पाहिलं की अनेक हजारो हेक्टरवरचं बरोबर आहे सचिन, या ठिकाणी अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे आणि अत्यंत दखल घेण्याजोग्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत। मात्र सरकार याची दखल घेईल का, हा खरा या सगळ्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। धन्यवाद ही सगळी परिस्थिती आणि या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल। आणि यासह पुढारी लाईव्ह मध्ये आज आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।